फक्त एक छान मैत्रीण हवी। 50-60ची स्त्री आता सर्वात तरुण असते। अनुभवाच्या शिदोरीसकट बोल सुद्धा असते। कुरकुरणाऱ्या गुडघ्यांना ती सहज ॲडजस्ट करते। मुलांबरोबर लहान होते, मुलीचीही मैत्रीण होते। संसारात राहूनही स्वतःची स्पेस जपते। गाणी, गोष्टी, मूवी, नाटक हवे तेव्हा बघते। 50-60ची स्त्री सर्वात स्मार्ट म्हणणं काही वावगं ठरणार नाही। बाहेर जाण्यासाठी आता परवानगी लागत नाही। लोक काय म्हणतील याची काळजी करत नाही। साडी आणि सासू आता डिस्कशन उरले नाही। विमानाचे पंख लावून तिला जग फिरायचे असते। अंगभर दागिन्यांना केव्हा सुट्टी देते। डायमंडचं मंगळसूत्र तेवढं दिमागात मिरवते। जगायचंच राहून गेलेलं ती आता जगत असते। 50-60ची स्त्री आता सर्वात तरुण असते। देवाला मी आज निवांत पाहिलं आणि एक फूल वाहिलं। देवाने हसून म्हटलं, माग काय जे मनात साठलं। देवा मला नको काही, कोऱ्या कागदावर सही घे। एक मिनिट विचारलेच आहेस म्हणून मागते। एक छानशी मैत्रीण दे। हवे तर अजून एक फूल घे। दिसायला छान नसली तरी चालेल, पण बोलायला छान असायला हवी। डोळे सुंदर नसले तरी चालेल, पण नजरेतून बोलणारी हवी। केस लांब नसले तरी चालेल, पण सोबत लांब चालणारी हवी। माझ्या प्रत्येक दुःखात रडली नाही तरी चालेल, फक्त माझ्या सुखात थोडे हसणारी हवी। यातले काही कमी असेल तरी चालेल, फक्त एक छान मैत्रीण हवी। मैत्रीण किती गोड असते हो आपल्या आयुष्यात एक मैत्रीण असणे। कारण ही मैत्रीण नाही तर आपल्या प्रत्येक सुखदुःखामध्ये आपल्या सोबत असणारी आणि देवाने आपल्याला आधाररूपी दिलेली एक मागणी असते। ती मैत्रीण नसते तर आपल्यावर निस्वार्थ प्रेम करणारी एक व्यक्ती असते। 50-60च्या स्त्रियांचे अगदी नेटके वर्णन। खरेच 50 नंतर स्त्रियांना पंख फुटल्याचे जाणवते आहे। स्त्रियांबद्दल खूप छान लिहिलेले वाचून अगदी मन भरून आले। मैत्रिणीची पण आपल्या आयुष्यात एक वेगळीच भूमिका असते। तिच्या सोबतीने कुठल्याही वयात आयुष्याचा स्वच्छंदपणे आनंद घेता येतो। यूट्यूबवरील सगळ्या मैत्रिणींना समर्पित। आपल्या छान मैत्रिणींसाठी पाठवा। आपल्या मैत्रिणीचे नाव कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा।